तर नमस्कार पुन्हा एकदा. जय श्रीराम, जय श्री कृष्ण. ईश्वराचं नाव तोंडून यावं. नावात सामर्थ्य आहे. राम से बडा राम का नाम, अंत में निकला यही परिणाम. दगडांवर राम लिहून फेकले, उतारले. रामाचं नाव घेऊन तर मनुष्य देह कदाचित झाला असावं, पण दगडांवर नुसतं त्याचं नाव लिहून फेकले तरी तरुण गेले. तर या दगडाचा का नाही उद्धार होणार? तर आत लिहून घेतला तर या दगडाचाही उद्धार होतो आहे, दिसतो आहे, लक्षात येत आहे, आत अनुभव होतो आहे. राम से बडा राम का नाम, अंत में निकला यही परिणाम. हे त्याची प्रभुताई आहे, त्याचं मोठेपण आहे की त्याने इतकं सोपं करून दिलं, चिठ्ठीवर लिहून दिलं. ते पूर्ण माझ्यापर्यंत दिल्लीपर्यंत याची गरज नाही. पंतप्रधानांनी जसं म्हणलं, मी ते व्हॉट्सअपने कळून देतो तुझ्या मेयरला, कॉर्पोरेटरला, यांच्याकडून हे वचन आहे. पूर्ण मोदी समोर असण्याची आवश्यकता नाही. त्यांनी एक ओळ लिहून दिली, एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहून दिली, सही करून दिली, झालं. हे त्यांचा मोठेपणा. तसं श्रीरामाचा, ईश्वराचा मोठेपणा की आपल्या नावात त्यांनी आपली शक्ती पूर्ण टाकली. कृष्ण नावात जी शक्ती आहे, राम नावात जी शक्ती आहे, मंत्रशक्ती जी आहे, क्षणभरी जितके क्षण ईश्वर नावात, ईश्वराच्या चिंतनात रत झाले, भक्त्या माम अभिजानाती, विश्वरूप दाखवल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, न यज्ञेन, न दानेन, न तपेन, व्रतेन, कशाने नाही ही मोठी परमसिद्धी प्राप्त होत, एका भक्तीनीच होते. कारण भक्ती म्हणजे प्रेमाची पराकाष्ठा. भक्ती म्हणजे इतकं प्रेम की तो चरणांशी पडला की बस मला आता विचार सुद्धा नाही करायचा आहे, काही समजून नाही घ्यायचं आहे, काही वाचायचं नाही, काही विचार काय, बस फक्त तुझ्या चरणी प्रेम हो, बस प्रेम झालं. ताना बाळाला आईबद्दल काय माहित असते, कोण स्त्री आहे, हिचं कुल काय आहे, गोत्र काय आहे, हिच्या वडिलांचं नाव काय होतं, आईच्या साईडचं नाव काय होतं, जन्म कुठे झाला, तारीख कधी होती, काय घेणं देणं नाही. हुंडा किती मिळाला होता, दागिने किती आहे, मैत्रिणी कोण आहे, शिक्षण किती आहे, बाळाला काय संबंध. प्रेम झालं तर काही नको, बस त्या आई कडेवर घेऊन घेणारच. किती शिकली सवरलेली असो किंवा अडाणी असो, प्रेमाची किंमत प्रेमानेच फक्त केला जाऊ शकते. म्हणून भक्तीची पराकाष्ठा, प्रेमाची पराकाष्ठा, सर्वश्रेष्ठ, सर्वोच्च सिद्धी, सर्वोच्च प्राप्ती, सर्वोच्च लाभ, प्रेम पुमार्थो महान. गौरांग महाप्रभू म्हणतात, अरे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 मध्येच काय अडकून पडले. आपल्या शिष्यांना सांगितलं की धर्म कार्य करणं, तप करणं, दान करणं, यज्ञ करणं, अर्थ सिद्धी, धंदा करणं, कामधंदा, नोकरी करणं, सगळ्या कामना पूर्ती करणं, आणि खूप मोक्षासाठी खूप मंत्र जाप, खूप अजून करणं. बाबांना आपल्या निकटवर्ती रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, अगदी जवळचे जे शिष्यांना सांगितलं की प्रेम पुमार्थ, म्हणजे मनुष्य जन्माचा अर्थ म्हणजे व्हॅल्यू, किंमत, प्राप्ती खरोखरची, महान पंचम पुरुषार्थ प्रेम. हे 4 सोडून 5वा पुरुषार्थ प्रेम आहे बाबा. आत्ताला प्रेमाच्या मागे. आणि ते नुसतं मूर्तीवर प्रेम करून नाही होणार. एक मीराबाई सारखी जन्मोजन्मातून एखादी निघते आणि ती मूर्तीत प्रेम आहे म्हणून इतरांमध्ये प्रेम नाही असं नव्हतं तिचं. वेश देणाऱ्या राणावरही तिच्या मनात द्वेष नव्हता. घेऊन घेतला, पिऊन घेतला, तर त्या प्रेमीने राखली लाज. व्यक्तींमध्ये प्रेम पहिले पुरुषात प्रेम, तरच परमपुरुषात प्रेम, मानवात प्रेम, तर सगळ्या भोवती प्रेम पुमार्थो महान. मुख्य सिद्धांत प्रेमाचा भगवद्गीतेत मुख्य संदेश, सर्व धर्मान परित्यज्य माम एका शरणं व्रज. सोड झंझट अर्जुना, हे सगळे समजते नाही समजत, संस्कृत येते नाही येत, डोक्यात फिट होते नाही येत होत, तर्क वितर्क,
न्याय, मीमांसा सोड, जस्ट विश्वास ठेवला. पक्का, पण मात्र पक्का विश्वास ठेवा. म्हणणारे लाखो करोडो असतात. घरोघरी, गल्ली गल्लीत, प्रत्येक छताखाली म्हणणारे दिसतात. विश्वास आहे देवावर, विश्वास आहे देवावर, विश्वास आहे, देव करेल सगळं. वास्तविक तसं बघायला नाही येत. आंतरिक दृष्टीने बघितलं तर एखादा मी दिसतो, एखादी दिसते. सहस्त्रांमध्ये मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद यतते सिद्धये यततामपि सिद्धानां हजारो हजारोंमध्ये मां वेत्ति तत्वता. खरोखर मला जाणून माझ्यावर विश्वास ठेवून की जे होईल, जसं होईल, जे होते सगळा ईश्वराचा प्रसाद मानणारा. खिरापत दिली तर काजू आला, की किसमिस आली, की खोबरा आला, काय जे आलं ते सगळा प्रसाद. आवडतं आपलं तुपलाचा नाही, जे दिलं ते त्याच्याकडून आला तो प्रसाद. तो खरा विश्वास, ती खरी प्रसन्नता, तो खरा आनंद, ती खरी भक्ती, ते खरं प्रेम की तुझ्या नात्याने विषयी दिलं तरी. त्याने मूर्तीपूजा तर केली, मूर्तीमध्ये खूप श्रद्धा, खूप आस्था, की शेवटी तिचा जीव त्या मूर्तीत एकत्रित होऊन गेला. मीराबाईच्या द्वारकेत, द्वारका क्षेत्रात. पण तो जो आहे, मेरे तो गिरधर गोपाल, दूसरा ना कोई. हा न राणा आहे, हा न दुश्मन आहे, हे न अजून कोणी संत आहे, सगळे सगळे माझा तोच आहे, गिरधर गोपालच आहे. त्याच्यामुळे तो माझं अहित करूच शकत नाही, विष मला पाजूच शकत नाही, साप मला चावायला देऊच पाठवूच शकत नाही. माझ्यासाठी तो फुलच पाठवणार, दूधच पाठवणार. ही खरी भक्ती, निश्चिंत. तर त्या भक्तीची गाथा भगवद्गीतेमध्ये निरनिराळ्या मार्गाने सांगितलेली आहे. आज आपण भूमिका करून 4थ्या अध्यायात ज्ञान कर्म संन्यास योग. पण दर वेळेला थोडं मी आठवण करून देतो की 3ऱ्या अध्यायात कर्मयोगात काय सांगितलं होतं? कर्म करावंच लागणार, बस, नो चॉईस. करायलाच हवं. त्याच्याही पेक्षा महत्वाचं, कर्म करायलाच हवं. कर्तव्य कर्म करायलाच हवं, नाही तर ते उपयोग नाही काही. जे कुठलं कर्म केलं जाईल, सोपा सिद्धांत आहे. आणि 10 वेळा सांगितलं आणि दर वेळा सांगतोय. जोपर्यंत 5वा अध्याय नाही होत, 3रा, 4था, 5वा हे कर्माचंच सुरू आहे विधान. तोपर्यंत सतत आठवण करते, कर्म करायलाच सगळं करावं लागेलच. प्रत्येक कर्मातून 2 गोष्टी निघणार. नाणं दिलं हातात, तर 58 असो, 54 असो, नाही तर रुपयाचं नाणं असो, 2 बाजू राहणारच त्याला. तसं कर्माला एक त्यातून फळ निघेल, काहीतरी वस्तू, काहीतरी त्याचा परिणाम, काहीतरी प्राप्ती होईल. चांगली होईल, वाईट होईल, टिकेल, नाही टिकेल, चमकेल, नाही चमकणार, राहील, नाही राहणार, पण प्राप्ती होईलच. प्राप्ती म्हणजे आवश्यक नाही चांगलीच प्राप्ती. प्राप्ती म्हणजे मिळालं काहीतरी, म्हणजे चपराकही मिळू शकते, हारही मिळू शकतो, प्राप्ती झाली. खेटर मिळाले, प्राप्ती मिळाली, हार मिळाला. ते एक कर्मातून. आणि दुसरं म्हणजे त्यातून काहीतरी शिकवण आहे, काहीतरी लक्ष देऊन सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर काहीतरी सांगून राहिलं ते कर्म. राख झाली यज्ञाची, कर्म यज्ञ म्हटलंय ना, पण त्यातून जे तेज निघालं, पहिले राख व्हायच्या आधी तेज निघालं, ज्ञानरूपी तेज प्रगट झाला, प्रकाश दिसला त्या ज्वाळांचा, उष्णता प्राप्त झाली त्या ज्वाळांनी, त्यानंतर मग राख झाली. तर ते होत असताना लक्ष होतं का प्रकाशाकडे, उष्णते ती ग्रहण केली, की फक्त राखेची वाट पाहून नुसती राख लावली? नुसते राख लावून निघून गेलं तर प्राप्ती नाही झाली, मुख्य निघून गेला. मुख्य म्हणजे 99.99% निघून गेला, तेज रूपाने, प्रकाश रूपाने. तेव्हा जे कॅच करायचं तर कर्मयज्ञामध्ये, आणि ते स्वाहामध्येच मन लागून गेलं आणि शेवटी राख लावून गेली. ते 0.01% त्यांनी पण भलंच होईल, कल्याणच होईल, फार थोडं होईल, अगदीच कमी होईल. असं मग म्हणून जन्म म्हणून लागतील, थोडं 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 करत. पण त्या तेजाला ज्यांनी पकडला, त्या प्रकाशाला, त्या प्रेमाची उष्णता, ज्ञानाचा प्रकाश आणि प्रेमाची उष्णता, त्या यज्ञातून प्रगट होणारी कर्माच्या, ती जी आहे शिकवण, जी आहे की यातून मग काय शिकलं, इतकं सगळं केलं, काय मिळालं?
असं असं म्हटलं त्यांनी, असं असं झालं, त्याच्याऐवजी असं केलं असतं तर हा विचार, यावर ध्यान करणं, त्याच्याबद्दल हा 4था अध्याय सुरू आहे. कर्मसन्यासी फळाचा संन्यास, सामान्य असं इति संन्यास, चांगल्या प्रकारे सोडून दिला. मन इच्छा सुद्धा नाही, वस्तू तर नको, तो संन्यास फळांचा. आणि ज्ञान स्वतःसाठी ठेवलं. म्हणून ज्ञान कर्म संन्यास योग यात सुरू आहे आपण. तर चांगला प्रवास सुरू आहे, चांगली यात्रा सुरू आहे. आपण पुष्कळ श्रीकृष्णांनी या अध्यायात खूप आरामात बरेच श्लोक त्यांनी सांगितले कर्मयज्ञाबद्दल, निरनिराळ्या प्रकारे समजून सांगितलं. आठवत चल, यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीत विमत्सर समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. जे आपोआप प्राप्त होईल झालं ना आता पुष्कळ. खाऊन पिऊन झाला, खूप बघून झाला, खूप जाऊन झाला, खूप राग मानून झाला, खूप अपमान करून झाला, खूप मान सन्मान मिळून झाला, झालं पुष्कळ. आता इथपासून कुठपासून? या क्षणापासून, उभा क्षणभरी, या क्षणापासून उरलेला यदृच्छा लाभ संतुष्ट, not looking back. We're on this path, we're on this journey. इथपासून मागे वळून न पाहणार, पुन्हा तेच हाड पुन्हा पुन्हा चघळून न स्वतःच रक्त न पिणं, इथपासून जे प्राप्त होईल यदृच्छा, बिना इच्छाचा, जेवढं जे जसं प्राप्त होईल, आपलं कर्तव्यात चोख युद्ध कर. अर्जुनाला म्हणलं, कोण मरेल, कोण जगेल, कोणाचं राज्य राहील, तुझा संबंध नाही आहे, तुझा कंट्रोल नाही, तुझा अधिकार नाही आहे, तुझ्या अधिकारात नाही आहे, म्हणजे तुझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे ती गोष्ट, ते तुझ्या डोमेनमध्ये नाही आहे. यू कॅनॉट डिसाइड, कारण की ती पूर्ण सिस्टम डिसाइड करते. हजारो गोष्टींनी निर्णय, छोट्यातला छोटा निर्णय हे फुलपाखरू आता इथून उठून कुठल्या फुलावर बसणार, इतका छोटासा, शेकडो हजारो गोष्टींच्या दिशेने वारे वाहणार आहे, त्याचं मन कुठे आकर्षित होणार हे ठरलेलं. फुलपाखराच्या बसण्याचं ठिकाण ठरणार पूर्ण सिस्टम ही परफेक्ट सिस्टम आहे. ह्या परफेक्ट सिस्टम मध्ये पूर्ण वेळ परफेक्शन आहे, पूर्णातून आलेल्या पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. हे परफेक्ट म्हणजे पुरुषोत्तम योग नावाचा 15वा अध्याय आपण वाचतो. पुरुष उत्तम, हे उत्तम, हे बेस्ट मधून, सगळ्यात बेस्ट मधून आलेली ही गीता. त्याच्यामुळे त्याच्यातून सगळे उद्भूत होणारं बेस्टच राहणार. सो जर फुलपाखरं पुढचं कुठल्या फुलावर बसणार हे सुद्धा हजारो सिस्टमच्या रोबस्टनेससाठी, सिस्टमच्या प्रिझर्वेशनसाठी ठरलं आहे. तर या युद्धातून कोण जगणार, कोण मरणार हे सुद्धा धर्माच्या रक्षणासाठी होणार, योग्यतेसाठी. म्हणून तो अधिकार नाही, ते कंट्रोलमध्ये नाही. अधिकार हा शब्द गीतेत हक्क या अर्थाने नाही वापरलाय. हक्क हा शब्द नंतर आला, हक्क हा अर्थ नंतर आला, एक ते कन्कॉक्टेड आहे. हक्क आपण अपभ्रंश झाला, अधिकार म्हणजे कंट्रोल, नियंत्रण. कर्मणी एव ही अधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करायचं की नाही हे तुझ्या, हा निर्णय तू घेऊ शकतो, याच्यावर तुझा चॉईस आहे, याच्यावर तुझं कंट्रोल आहे. फळ कसं मिळेल यावर तुझा अधिकार नाही, म्हणजे हक्क नाही असं नाही. फळ काय मिळेल की नाही, मिळेल तर कसं मिळेल, म्हणजे आवडेल की नाही, आवडेल ते टिकेल की नाही, हे सगळं तुझ्या कंट्रोलमध्ये नाही. अधिकार शब्दाचा अर्थ जसं आपण म्हणतो, अधिकारी, वित्त अधिकारी झाले, फायनान्स मिनिस्टर झाले, म्हणजे त्यांचं सगळं त्यांचं नाही झालं हक्क, देशाचा सगळा पैसा त्यांच्या हक्काचा झाला असं नाही झाला, असं बघायला मिळते. पण इट्स नॉट सपोज टू बी दॅट वे. त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे ते. तसं फळ आपल्या कंट्रोलमध्ये नाही, फळ सिस्टमच्या कंट्रोलमध्ये, आणि तेच योग्य आहे. बरं झालं बापा आपल्या बुद्धीने नाही फळ मिळत आहे, नाही तर विनाश झाला असता. आपल्या डोक्यात जसं आलं, आपले जसे विचार आले, आपली अल्पबुद्धी, आपली थोडंसं दिसणारी दृष्टी, हा विराट स्वरूप, हा अफाट संसार, यातून
थोडस एक बारीक छिद्रातून आपल्याला जेवढं दिसते तेवढी आपली बुद्धीने आपण समजतोय संसाराला. जवळजवळ काहीच कळलं नाही अशी गती आहे एवढ्या बुद्धीने. एवढ्या पूर्ण 360 डिग्री व्ह्यू मधल्या एवढं जर फक्त पोंग्यातून पाहिलं तर किती दिसेल, किती कळेल बुद्धिरूपी. तर त्यांनी जे निर्णय झाले असते, त्यांनी जो आपण आपल्यासाठी ठरवलं असतं ते योग्य नसतं राहिलं. आपल्यापेक्षा मोठा जर कोणी असला, आपल्यापेक्षा समजदार जर जास्ती कोणी असला, जसं आई वडील मुलाला समजतात की असं नाही, असं तसं नाही तसं, अनुभव घेऊन चुकले, तर ती अशी व्यक्ती जेव्हा समजून सांगेल त्याचा परिणाम जास्त योग्य होण्याची शक्यता आहे. आणि ज्याला संपूर्ण माहिती आहे, पूर्ण दृष्टी पथाची आहे, कारण तो वरून पूर्ण खाली पाहतोय, त्याच्या अनुसार जे फळ मिळेल तेच योग्य होईल. आणि that is the system, the entire system, the cosmic system, the cosmic manifestation, विश्वरूप, पूर्ण पुरुष, परमात्मा, सर्वेश्वर. तर हे योग्यच आहे आपल्यासाठी. अत्यंत हे याच्यापेक्षा मोठं भलं नाही होऊ शकत नाही. कुठलाही तर्क लावला तरी, कितीही विज्ञानाची कस लावली तरी, याच्यापेक्षा मोठा उपकार कोणी करू शकत नाही, शक्य नाही. की बाबा तूच ठरव माझ्यासाठी योग्य काय. ही प्रार्थना रोज व्हावी की अरे ईश्वर, एक फक्त विसरू नको, एक मात्र नक्की कृपा कर. घाई असेल तुला खूप, एवढा संसार सांभाळायचा, इतके लोक आहे, 84 लाख येऊन, जाता जाता पटकन एक मला वचन दे तू की माझ्यासाठी जे योग्य आहे ते तू करशील. मला माहिती आहे तू करतोच आहे, पण माझी प्रार्थना हीच आहे की जे माझ्या उन्नतीसाठी, माझ्या प्रगतीसाठी, माझ्या उद्धारासाठी, माझ्या तुझ्यासोबतच्या मिलनासाठी, योग प्राप्तीसाठी जे आवश्यक आहे आणि योग्य आहे तेच कर बाबा. माझं मान सन्मानात नको फसवू जर माझ्यासाठी योग्य नसेल तर. एक खाण्यापिण्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधामध्ये नको अडकवून ठेवू जर माझ्यासाठी योग्य नसेल तर. काही ब्रेक घ्यायला ते योग्य असेल या क्षणी तर ते दे. हा विश्वास म्हणजे भक्ती. जी सुरुवातीला म्हटलं ध्यानाच्या वेळेला, हा ठाम विश्वास, पक्का विश्वास, 100% नाही 1000% विश्वास, छाती फोडून हनुमानाने जसं दाखवला की बाबा माझ्यासाठी. लक्ष्मण आणि हनुमाना थोडीशी स्पर्धा झाली वनवासात. हनुमानाची जेव्हा हम्पी क्षेत्रामध्ये भेट झाली सुग्रीवाचा मंत्री म्हणून, त्याच्या आधीपर्यंत लक्ष्मणाचं खूप सेवा होते. सगळी सेवा त्याला एकट्यालाच करावी लागायची. सेवाभावी लक्ष्मण, परम तपस्वी लक्ष्मण. जेव्हापासून हनुमान जोडले तेव्हापासून राम अर्धे याला सांगत, अर्धे त्याला सांगत. अरे हनुमान, असं असं झालं. विचार विमर्श, सेवा, कर्म, कार्य. तर लक्ष्मण इतका भावुक, इतका प्रेमी भाऊ की त्याला त्याच्याबद्दल ईर्ष्या वाटायला लागली. हनुमानाबद्दल ईर्ष्या फक्त या गोष्टीची की सेवा मला नाही करायला मिळत आहे, माझ्या आवडत्या, माझ्या लाडक्या, ज्याच्यासाठी मी आलो. हे काम तर त्याने हनुमानाला सांगितलं. त्याला तिकडे जायला सांगितलं, दक्षिणेकडे जा, तू पहा ते काय, मला नाही. म्हणून त्यांनी एकदा हनुमंताला चुपचाप साईडला गाठून एक वेगळं म्हटलं की हे मला आवडत नाही. लक्ष्मण स्पष्ट वक्तात, एकदम तळाख्याने, जे जसं कुटका, स्वच्छ मनाचा लक्ष्मण, स्वच्छ आरशासारखा स्वच्छ मनाचा लक्ष्मण. आरशात पाहिलं तर जे आहे तेच दिसेल, कपट अजिबात कुठल्या नाही. भरताला सरळ म्हणून दिलं की तू एक पाऊल तर टाक समोर, तुझी मुंडकी उडवतो म्हणून. भरत आपल्या स्वतःच्या भावाला, इकडे माझ्या मागे राम आहे, तुला पहिले माझ्याशी युद्ध करावं लागेल तिथे. तर राम म्हणून काय बोलून आला तू, कसं कसं. वनवासाची आज्ञा दिली. रामाला म्हणतो लक्ष्मण की थांब, मी जातो तिथे दशरथ राजाला सिंहासनावर उतरवतो. अशी कसा, हा कोणता महाराज आहे जो ईश्वरासारखे आपल्या पुत्राला म्हणतोय तू वनवासात जा. तो धनुष्य घेऊन आपल्या वडिलांच्या दिशेने जायला लागला की पहिले माझ्याशी युद्ध करावं लागेल तुम्हाला, मग माझ्या भावावर तुमच्या. असा स्वच्छ मनाचा, स्पष्ट वक्ता, सेवाभावी, सुंदर, प्रेमी, भगवत ईश्वर भक्त, सतत चिंतन करणारा लक्ष्मण. हनुमानाला म्हणणे हे बरोबर नाही वाटत आहे मला, थोडं मला शेअर करायला बनला. तर मग त्या पुढे वार्तालाप लंबा होईल, त्यातून मग ही गोष्ट राहून जाईल गीता. त्याच्या शेवटी तो जो प्रसंग आपण ऐकतो, हनुमानाने आपल्या छातीत, बघ तुला काय दिसतं माझ्या रोम रोमात, आत बाहेर तुला काय दिसतंय लक्ष्मण, तू नको ईर्ष्या करू. मला तुझा जो प्रिय आहे तोच माझा प्रिय आहे. माझ्या
चित्तात, माझ्या मनात, माझ्या विचारात, माझ्या केसात दुसरं कोणीच नाही रे बाबा. तू आणि मी आपण त्याच्याच चरणी आहोत. तू आणि मी त्याचीच सेवा करतोय. माझ्या मनात दुसरं काही नाही आहे. राम काज बिनु कहा विसरामा. हनुमान. मग लक्ष्मण गळे मिळून छाती डोळ्यात असून क्षमा मागितली हनुमंताची, की मला आता लक्षात येणार की तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे योग्यच आहे की तुला रामाने तुला गळे मिळवलं, तुलाच काम सांगतोय. शिवजींचा अवतार होता शेवटी हनुमान. तर आय हॅव नो आयडिया वेअर दॅट केम फ्रॉम, याचा संबंध काय होता. एनिवे वी शुड स्टार्ट. चौथा अध्याय भक्तीबद्दल मला वाटते कदाचित बोलत असावा. तर श्रीकृष्णाने कर्माबद्दल तर सांगितलं, पण मागच्या 2 सत्रांमध्ये निरनिराळ्या यज्ञांबद्दलही सांगितलं. पतंजली योग सूत्रात जसं येतं, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, 8 अंग योग, 8 असलेले है ना, 8 लिम्स असलेले जो योग साधना आहे, की हे सगळे ठीक आहे रे, सगळे चांगलं आहे. मी म्हणतो ना, भगवद्गीतेत काहीच नेगेटिव्ह नाही, कुठेच नकारात्मक काहीच नाही आहे. सगळ्यांना होकार दिलेला आहे त्यांनी. तर पूजा करणं खूप चांगलं आहे, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे. पण मागच्या जिथे आपण थांबलो होतो, द्रव्य यज्ञास तपो यज्ञात, त्या श्लोकापासून तर मी आता वाचतो. आज मग संस्कृत उच्चारणी करू. ते 33व्या श्लोकापासून आज सुरुवात करू. श्रेयान द्रव्यमया यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्माच अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते. 33. हे यज्ञ सगळेच छान आहे, चांगले आहे. यत ज्ञान, यत असं जे, असं कार्य, दॅट ऍक्ट ज्याच्यातून काय ज्ञान, प्रकाश प्राप्त, ज्ञान प्राप्त, समज येईल, असं कार्य ज्यातून काहीतरी लक्षात येईल, लक्ष आत येईल. म्हणजे लक्षात आलं का, आत येतं बरं लक्ष, आत ज्याचं लक्षात त्याच्याच लक्षात येतं. ध्यानात आलं का, ध्यान आत आलं का, आत जो विचार करेल, रवंथ करेल, जसं मागच्या वेळेस आपण बोललो होतो ते. म्हणून हे सगळ्यात ईश्वराचा अनुभव आतच होणार, बाहेर शक्यच नाही. आत होईल त्यानंतर बाहेरही होईल, हे अवश्य आहे. एकदा आत दर्शन झाल्यावर बाहेर अवश्य होईल. आणि नुसतं बाहेर होऊन दर्शन होऊन आत जोपर्यंत नाही झालं तोपर्यंत पूर्ण शांतीची प्राप्ती नाही. अर्जुनाची अशी गती झाली, ते विश्वरूप दर्शन झालं, बाहेर खूप पूर्ण दिसून गेला, पण त्याच्यानंतरही शेवटी त्याच्या मनात थोडीशी दुविधा उरली होती. महाभारतातला संवाद आहे कृष्ण अर्जुनाचा. तर आणि ज्ञान आतच होतं, आपल्याला जे कळतं ते आतूनच कळतं. जोपर्यंत किती लेक्चर अटेंड केले, किती वाचलं, किती ऐकलं, जोपर्यंत आत नाही कळलं, तो फंडामेंटल्स क्लिअर होणं, ज्याला म्हणतो आपण फंडे क्लिअर होणं, ते तर आतच होतं. नाही तर मग चिठ्ठीवर लिहून ठेवावं लागतं, वाचावं लागतं, तोपर्यंत नाही. म्हणून ही सगळी यात्रा आतली आहे. भगवद्गीतेची यात्रा आतली यात्रा आहे, अंतरयात्रा आहे. अंत्ययात्रा व्हायच्या आधी अंतरयात्रा व्हावी आपली. शरीराची अंत्ययात्रा, त्याच्या आधी आपली आत्मिक अंतरयात्रा व्हावी, हा भगवद्गीतेचा निर्देश आहे. आणि ते शक्य आहे. फक्त 700 श्लोक आहे, 2 तासात वाचून होऊ शकतात. पण वाचून बाहेरचं राहील. 2-2.5 तास चालली होती गीता, 7:45 ते 10 सुमारे. इतिहासाप्रमाणे साधारण 7:30ला सगळे एकत्रित झाले, 8ला युद्ध सुरू होणार, शंखनाद होणार. सकाळची 8ची वेळ ठरली होती. 8 to 5, 8 to 4 जे काय सूर्योदय सूर्योदय तर आधीच झाला, पण सूर्योदयासोबत युद्ध नव्हतं. कारण युद्धाच्या आधी सगळे योद्धा पहिले रोजची आपली पूजा, क्रियाकर्म, आपलं ध्यान, तप सगळं करून प्रातर्विधी, स्नान, संध्यासाठी वेळ देऊन 7:45च्या वाजता गडबड झाली याच्या मनात अर्जुनाच्या. रथम स्थापय मे अच्युत, म्हटलं की सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. जरा मध्ये थोडं समोर नेतो का प्लीज ड्राइवर, उधर ले जाना, जरा देखना चाहता हूं मैं. न योद्ध से गोविंदम. I cannot do this. I don't want to do. Let's go back. परत जाऊ म्हणून. इथून नाही, साधारण. आणि तिथून जे सुरू झालं 7:45 ते साधारण 10 पर्यंत 2.25 तासात वाचून होणारी गीता आहे. त्याच्यापर्यंत आत नाही घुसत तोपर्यंत.
तर नुसते अनुष्ठान करून नाही होणार. अनुष्ठानावर अनुष्ठान करून नाही होणार. तर श्रेयान द्रव्यमया यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. द्रव्य मागच्या सांगितलं म्हणजे सबस्टन्स, मॅटर, ऑब्जेक्ट, वस्तू, गोष्टी यांचं जे यज्ञ आहे, नारळ 108 नारळाचा हार घातला गणपतीला, 1008 दुर्वा वाहिल्या, 10,000 तुलसी दल वाहिले आणि पूर्ण जास्वंदाच्या फुलांनी अजून कुठल्या कशाने पूर्ण करून घेतलं. हे वस्तूंचं यज्ञ आहे. चांगलं तर आहे आणि म्हटलं, पण ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. किंवा दान धर्म जे करतो, पैसा आदला दिला, हे द्रव्यमय यज्ञापेक्षा श्रेय काय आहे? ज्ञान यज्ञ. यज्ञ मागच्याच आपण बोलतो, यज्ञात आपण यज्ञ द्यायला जातो, घ्यायला नाही जात. जेव्हा देण्याच्या वृत्तीने जातो तेव्हा जे मिळते तो प्रसाद. ज्ञान यज्ञ तोच करू शकणार, देणार आपण तेच देणार जे आपल्या जवळ आहे. आपल्या जो नाही ती वस्तू देऊ नाही शकत. म्हणूनच ज्याच्या हृदयात प्रेम नाही त्याच्याकडून दुसऱ्यांना असं तू तडाका दम धडाका तुसड्यासारखं वागणं, रडका तोंड, रुसवा फुगवा, राग, लोभ, निंदा, नालस्ती, हे सगळं आत पूर्ण कचरा भरला. ज्याच्या हृदयात जे आहे तेच तो देऊ शकेल. ज्याच्या मनात शांती आहे, प्रेम आहे, समाधान आहे. म्हणून वरून खूप म्हणणारे ऐकलं आहे की खूप संतोष आहे, समाधान आहे, छान आहे सगळं. आणि थोडं इकडचं तिकडचं झाल्यावर लक्षात येते की ऍक्च्युअली आत काय आहे. ज्याच्या मनात खरोखर शांती, समाधान, प्रेम, आस्था आहे, म्हणावं नाही लागत. अत्तराची बाटली उघडल्यावर अत्तरला अनाऊन्स करावं लागते का, वॉच आउट, आय एम परफ्यूम कमिंग आउट. नुसती बाटली उघडली, नुसतं प्रेझन्स ऑफ द पर्सन, नुसतं त्या व्यक्तीचं अस्तित्व, त्या सुगंध दरवळायला लागतो की या व्यक्तीच्या मनात प्रेम आहे, आस्था आहे. नुसतं आपलं घेण्याची वृत्ती नाही आहे. हे परफ्यूम सख नाही करत आहे दुसऱ्यांचा सुगंध. बाटली उघडल्यावर लक्षात येते की बुद्ध दरवळून राहिला चंदनासारखा. चंदनाची वृत्ती, म्हणून चंदन श्रेष्ठ. चंदन का सगळ्या पूजामध्ये चंदनम समर्पयामी, चंदन लावणं. मनवा शीतल होय, औरों को शीतल करे, आपण शीतल होय. वाणी ऐसी बोलिये. चंदनासाठी डोक्याला लावल्यावर शांती होते, कारण त्याची देण्याची वृत्ती आहे. साप विषधर जाऊन तिथे बसतात चंदनाच्या झाडाखाली. इतके साप मिळतात, तितके साप कदाचित दुसऱ्या कुठल्या झाडाखाली. त्यांना सुद्धा शांती मिळते चंदनाच्या झाडाखाली. आत विष असलेल्या सुद्धा शेवटी गुंडे लोक, चोर, गुंडे, बदमाश, फ्रॉड करणारे मंत्री, यांना सुद्धा आपला सेक्रेटरी, आपला अकाउंटंट इमानदार पाहिजे, आपला वकील इमानदार पाहिजे, आपल्यासोबत गडबड करत असं. तर हे जे चांगुलपणा, शांती, प्रेम, आस्था, सौहार्द, सौजन्य, यांची सगळ्यांनाच भूक आहे, कारण तो हा सगळ्यांचा मूळ स्वभाव आहे. आपला स्वभाव आपण त्यांनी बनलेला, म्हणून तेच शोधतो आहे आतून. तर आत जे आहे ज्ञान यज्ञ यांनी म्हणलं, आपल्याजवळ जे आहे तेच आपण दुसऱ्याला देऊ शकणार. जर इतरांचं आपलं पटत नाही आहे, इतर आपली निंदा करतात आहे, इतर लोक आपल्याकडे लक्ष नाही देत आहेत, हे समजून घ्यावं. कारण त्यांना आपल्याकडून बहुतेक असंच मिळते, नेगेटिव्ह काहीतरी मिळते आहे. दूर जातात लोक, नेगेटिव्ह पासून दूर दूर पळतात. नको रे बाबा, नको रे बाबा, प्रॉब्लेम आहे. पॉझिटिव्हच्या दिशेने जवळ आकृष्ट होतात की हो, हवा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळत आहे. आणि सगळ्यांना मात्र प्रेम हवं आहे, आस्था हवी आहे. तर आज जे आहे तेच देऊ शकणार. धनवानच धनाचं दान करू शकणार. क्रेडिट कार्ड निघू शकतं काही दिवस नाटक, पण ज्ञानाचं नाटक इतकं नाही होऊ शकत. लक्षात येतं, इकडची गोष्ट लावून तिकडे लावली तर लक्षात येतं इतरांच्या, हृदयाला पटत नाही. तर ज्ञान यज्ञ करण्यासाठी पहिले आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करावी. आपला जो साचवा लागेल, म्हणजे खूप वाचावं लागेल, खूप ऐकावं लागेल, खूप तपस्या करावं लागेल. नाही, 10व्या अध्यायात विभूती योग मध्ये श्रीकृष्ण म्हणतो, अरे हे सगळं ज्ञान मी तुझ्या हात ऑलरेडी दिलेलं आहे, प्रत्येक जीवात्म्यात दिलं आहे. बघा त्याची कशी कृपा, कसं औदार्य.
प्रत्येक जीवात्म्यात जो टॅप करू शकेल, ज्याची इच्छा आहे, जो अनकॉम्प्रोमाइजिंग फोकस आहे की मला आता दुसरं काही नको, मला ते शोधून काढायचं आहे माझ्या आतचा. जर म्हणतो आहे तो, देव म्हणतोय तर खरं असेल ना, ही ज्याची आस्था आहे, विश्वास आहे, आय वॉन्ट टू फाइंड दॅट ट्रेजर विदिन मी. I will search for that, the lost treasure. आज जाऊन स्पष्ट म्हटलं त्याने, काय 10व्या अध्यायात की दिवा आहे तयार, वात आहे आणि तेलही आहे, पूर्ण सगळी तयारी झालेली आहे. प्रत्येक जीवात्म्यात जो ज्याची इच्छा असते, जो प्रयत्न करतो, तो मी आत जाऊन फक्त दिवा आगपेटी लावून येतो. श्लोक असा नाही आहे, मी त्याचा अर्थ सांगतोय. याच अर्थाचा श्लोक आहे 10व्या अध्यायात, की सगळी तयारी मी जाऊन फक्त मग आगपेटी लावून ती वात, त्या आतून प्रकाश प्रगट होतो, त्याच्या आतूनच त्याला लक्षात यायला लागतं, आपण लक्षात यायला लागतं. ते आलं कुठून? शास्त्रानंतर बनले. पहिले शास्त्रज्ञ, ज्ञान, सायंटिस्ट, मग सायन्स. तर सायन्स पहिल्यापासून होतं. सायंटिस्टने नुसतं त्याला धरून लिहून केलं, पण सायन्स तर असाच लागणार ना. ज्ञान पहिले होतच. तसंच हे याच्यासाठी म्हणतंय की निराश होण्याची आवश्यकता नाही आहे. खूप खूप वजन उचलावं नाही लागणार आहे, खूप काबाड कष्ट नाही. शांत मन होऊन आस्था आपली जोपासून आत जाऊन विश्वास ठेवून बघणं. आपली चेतना जी आहे, चैतन्य जे आहे म्हणजे समजण्याची शक्ती. चेतना म्हणजे जीवन शक्ती, समजण्याची शक्ती. चेतसा न अन्यगामिना, श्रीकृष्ण म्हणतो याच गीतेत पुढे. इकडे तिकडे भटकत आता उरलेले चैतन्य जितकं काही मिळालं असेल तुझ्या बॅटरी टॉर्च मध्ये, फ्लॅश लाईट मध्ये जेवढी काही उरली आहे बॅटरी पॉवर, ते इकडे तिकडे वाया नको घालू, डिस्ट्रॅक्ट होऊन फसू नको. अनन्य चेता सततम योमान स्मरते नित्यशः, 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोग मध्ये. तस्याहम सुलभ पार्थ नित्य युक्तस्य योगिना. मी सुलभ आहे. श्री देव म्हणतोय स्वतः, अरे मी सुलभ आहे, मिळू शकतो. तस्य अहम सुलभ पार्थ, पार्था अर्जुना, त्या व्यक्तीला मी अहम सुलभ आहे, जो अनन्य. इकडे अन्य अन्य नाही, इकडे तिकडे भरकटून नाही, तोंड मारून नाही, खूप सतत ही प्राप्ती ती प्राप्ती, हे पाहिजे, असं झालं, असं म्हटलं, तसं म्हटलं, हे नाही केलं, ते नाही केलं, हे दिलं ते दिलं नाही. अनन्य राहून चेतना आपल्या इनवर्ड फोकस्ड ते राहू शकतं. तिथे ज्ञान उपजलं की काय, मग ज्ञान यज्ञ, श्रेयान द्रव्यमया यज्ञ. मग चेक कितीचा लिहिला याचं इतकं महत्व नाही. नारळ किती होते हार मध्ये, यार 103 रह गए, 5 लाख इधर से और 5 नारियल रख दो, साइड में रख दो, गणपती कुछ वो सब मानते जाते. हे केलं नाही केलं तरी आवश्यक आहे. लाल नाही आहे हे फुलं, थोडे पिवळे तांबडे दिसून राहिले, लाल हवे ते काय हरकत नाही. जे जे जसं जे समोर यथायोग्य मिळत द्रव्येनं, सत्यनारायणाच्या पूजेत येते, यथा मिळत, जसं जे जसं मिळाल जिथे समोर येते. मुख्य जे ज्ञानाची उपासना झालं, श्रेयान द्रव्यमया यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप. कारण दुसऱ्या वेळी तो म्हणतो या 33व्या श्लोकात, सर्व कर्मच्या अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमा. तसही सगळे कर्म जे काही आजपर्यंत केलं त्याचं फळ राखच होणार, टिकणार नाही. त्यातून उपजलेलं ज्ञान टिकेल, लक्ष असो नसो सतत राहील. आणि जे आपण संस्कार 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 म्हणतो ते तेच आहे की त्याच्यापैकी कर्मातून आपल्या निर्माण झालेले कोणतं ज्ञान ग्रहण केलं आणि कोणतं नाही ग्रहण केलं. जे ग्रहण केलं त्याचे संस्कार झाले. जशी आपली समज होती, जशी आपली वृत्ती होती, जशी आपली दृष्टी होती, त्याच्याप्रमाणे तीच वस्तू इतर लोकांना निरनिराळी दिसू शकते. त्याच व्यक्तीमध्ये श्रीकृष्ण गेला द्वारकेत, मथुरेत जेव्हा गेला पहिल्यांदा वृंदावन सोडून, तर त्यातच कोणाला खूप सुंदर मित्र दिसत होता, कोणाला प्रियकर दिसत होता, कोणाला आपला मुलगा म्हणून दिसत होता, कोणाला शत्रू दिसत होता, कोणाला पराक्रमी वीर पुरुष आला असं दिसत होता. राम तसंच झालं. मिथिलेत गेले तेव्हा
वनवासात सुद्धा त्याला निरनिराळ्या दृष्टीने पाहिलं लोकांनी कोणी. तसंच आपलंही होतं. तीच व्यक्ती, तीच वस्तू आपल्या मनात जशी वृत्ती आहे त्यावेळी त्याच्याप्रमाणे वेगळं वाटू लागतं. अंधारात पडलेला मोठा दोर बादली थोडी दूर होती विहिरीजवळ. दोर वेटोळा घालून विहिरीच्या काठी ठेवला होता. अंधार होता. एकदम घाबरली. एवढा मोठा साप कुठून आला रे बापरे. एकदम फटकन दार बंद करून घेतला. सांगितलं की दार नका कुठेतरी निघून जाईल तर. किंवा पुरुष असेल तर दंड घेऊन बाहेर आला, ठोकाला, साप आला म्हणून प्रकाश केला, पहाट झाली, त्या लक्षात आले हातात तसाच्या तसा तिथल्या तिथे पडलेला आहे. दोर आहे, साप नाही. तर त्या दृष्टीने लक्षात आलं असेलच जातात. सर्व कर्माच्या अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते. त्या फळांची राखच म्हणा. कोणतं फळ टिकलं आजपर्यंत मिळालेलं? लहानपणापासून जे केलेले फळ जे मिळाले, सगळे फळ आपली जशी इच्छा होती तशी मिळाले का? अच्छा, काही मिळाले, जशी इच्छा होती तसं झालं, मग ते टिकले का? काही मिळाले आणि काही टिकले, थोडेसेच. मग जे टिकले ते आताही अजूनही तितकेच तसेच आवडतात आहेत का? त्यावेळी जशी पिपासा होती? नाही. त्याच्यामुळे हे एक प्रकारे राखच झाली. तर शेवटी त्याचं एक मुख्य वस्तू काय निघते प्रत्येक कर्मातून? ज्ञान. ती जो धरेल आणि झटकून करून तेवढं धरून ठेवलं आपल्यात समापन, बाकी सगळं सोडायची तयारी राहील, तो संन्यास. कर्म फल संन्यास. बाकी झटकून आपलं आसन झटकून सगळं घडी करून आपलं ज्ञानाचं जवळ ठेवून घरी जो निघून जाईल, बाकी सगळं कचरा तिथल्या तिथे. गणपती सिनेमा पाहायला जायला पोतं टाकून बसलं, पोत्यावर लागलेला कचराही सोबत आणायचं का? की नाही, झटकून दुसऱ्याच्या अंगावर गेलं याची पर्वा न करता झटकून पोतं आपलं स्वतः घरी आणलं, स्वतःचा म्हणून. तसं कुठलंही कर्म केल्यानंतर स्वच्छ नीट झटकून, अरे याच्यासोबत फळांचा कचरा नको, आपलं स्वच्छ स्वतःसोबत फक्त आपल्या यातून शिकवण आणणं. तर ते हा 33वा श्लोक होता. तर या ज्ञानाची जी गाथा आहे ती 34व्या श्लोक. ही कशी प्राप्ती कशी होईल? तद विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शना. इथून जे सुरू झालेली श्रृंखला आहे 33व्या श्लोकापासून, खूप सुंदर, खूप प्रभावशाली. 33व्या श्लोकापासून 39व्या श्लोकापर्यंत 33, 4, 5, 6, 7, 8, 9 हे श्लोक अत्यंत महत्वाचे, सुंदर आणि खूप उपयोगी. 33वा श्लोक तर आता झाला ज्ञानाबद्दल सर्व कर्म. 34व्या श्लोकात म्हटलं आहे मग ते ज्ञान लक्षात कशी येईल, ती आयडिया, ती ट्रिक कशी कळेल की कर्मातून यातून काय शिकवण मिळाली? तर म्हणतात मग आहे ना लोक ज्या अवतीभोवती आहे जे सांगू शकतात. तद विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. की जे तुझ्या जीवनात कोणी रोल मॉडेल्स असतील, आदर्श असतील. प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी आदर्श असतं. स्वामीजी असतात, रामकृष्ण मठात स्वामीजी असायचे. कुठल्या एखाद्या देवळातला साधा वाटणारा पुजारी कोपऱ्यात बसून राहतो, पण पुष्कळ ज्ञानी असू शकतो. म्हातारा आहे म्हणून, साधा दिसतोय म्हणून काही त्याला कळणं असं जरुरी नाही, आपल्याला माहित नाही. किंवा कधी एखादी व्यक्ती जीवनात कधी कुठलं टीव्हीवर बघायला जाऊ शकतो. कुठे संत, भारतभूमीत संतांची काही कमी नाही, सतत संत असतात, अशी भूमी भारतभूमी जिथे. नारायणाचे जे दशावतार झाले, 10 अवतार आपण प्रसिद्ध आहेत, राम, कृष्ण, बुद्ध वगैरे हे सगळे. आता येणारा कल्की, मत्स्य, कूर्म, वराह, आपण 24 अवतार झाले. आपण 10 प्रसिद्ध आहे, आपण वास्तविक 24 झाले. भागवतात त्यांचा उल्लेख आहे. मोहिनी अवतार, सुंदर स्त्रीच्या रूपाने निर्णय. शिव आणि नारायण संतांमध्ये चर्चा झाली की हा नारायण याचं 10,000 हजार वर्षानंतर एखाद दिवस येतं. 10,000 वर्ष जण झोपून जातो, पुन्हा आपला हात ठेवून मस्त डोळे अर्धवून मेलत आणि त्याची चरणचंपी करते त्याची लक्ष्मी. पण येतो तर खरी दुसऱ्या शैव आणि वैष्णव मध्ये.
पण येतो तर खरी शंकराचा एक कोणता अवतार म्हणून तुम्ही म्हणता हनुमान आहे तो एकदा झालेला अवतार. तर ते मग परमश्रेष्ठ नारद मुनींनी सांगितलं का रे नाही त्या नारायणाचे अवतार असे आहे तर ठीक आहे, असा एकही क्षण नाही जेव्हा शिवाचा अवतार नाही या पृथ्वीवर. हे कसं तर प्रसिद्ध माहित तर नाही. एकही क्षण नाही पृथ्वी झाल्यापासून जेव्हा शिवजींचा, महादेवाचा, शंकराचा अवतार प्रत्यक्ष रूपाने नाही आहे पृथ्वी तलावर. कसं? जिथे जिथे गुरु दिसेल तो दुसरं कोणीच नाही. संत जो गुरु रूपाने जो जीवनात येतो, तर भारतभूमीत इतके गुरु आहेत सध्या, महात्मा लोक. म्हणलं की अंश रूपाने ते शिवाचा अवतार आहे. नारायण ते येईन 10,000 वर्षांनी येईन, तेव्हा येईन. पुढे आता कल्की घोड्यावर बसून येईन, तलवार घेऊन येईल, जे काय करेल, मेकॅनिक रोबोट, सुपर रोबोट भागवतात सांगितलं आहे, बनून येईल, मशीन मॅन. मग तो येईल तेव्हा येईल, पण शिवाचा अवतार नाही असा क्षण नाही गुरु रूपाने. यो गुरु सो शिव साक्षात, यो शिव स गुरु स्मृत. हे त्या शिवाने शिवगीतेत शिवानीला, पार्वतीला सांगितलेला श्लोक आहे. स्कंद पुराणात येतो, यो गुरु सौ शिव साक्षात, यो शिव स गुरु स्मृत. स्मृत म्हणजे लक्षात ठेव पार्वती, असा क्षण नसतो कधी की माझा अवतार नसतो, कधी माझं अस्तित्व नसते पृथ्वी तलावर. रिमेंबर दिस. स्मृत म्हणजे जो गुरु आहे तो शिव आहे, जो शिव आहे तोच गुरु आहे. हे त्या शिवानीला म्हटला पार्वतीला. सो विष्णूचाही अवतार आणि शिवाचाही अवतार, हरिहर मध्ये भेद नाही. 2-3 सत्रापूर्वी सांगितलं, रामेश्वराच्या व्याख्येत राम आणि शंकरात स्पर्धा झाली व्याकरणाची, संस्कृत भाषेची. रामस्य ईश्वरस्य रामेश्वर. का बरं स्थापना केली रामाने? करणारे इथे हा माझा जो ईश्वर आहे, राम म्हणतो लक्ष्मणाला, शंकर त्याची पूजा करायला हवी. पहिले एवढ्या मोठे युद्ध सुरुवात करतो. तिथेच हनुमान शिवस्वरूप म्हणतात, प्रभू क्षमा, थोडस व्याकरणात चूक होते तुमची असं मला वाटतंय. बुद्धिमताम वरिष्ठम हनुमान अग्रगण्यम, की रामस्य ईश्वरस्य रामेश्वर, राम ज्याचा, यस्य ईश्वरस्य रामेश्वर, राम ज्याचा ईश्वर आहे प्रभू तो रामेश्वर. शिवलिंग हे रामेश्वर काय हे दाखवते आहे. हनुमान म्हणतो की हे असा देव आहे ज्याचा ईश्वर राम आहे. राम म्हणतो नाही लक्ष्मणा, त्याच्याकडे लक्ष नको देऊ. बरोबर व्याकरण हेच आहे की रामाचा जो ईश्वर आहे ते हे शिवलिंग आहे. तर हरिहरात भेद नाही, कारण त्यात प्रेम आहे. जिथे प्रेम असतं तिथे अभेद असतं. पती पत्नीची जेव्हा प्रेम असते तेव्हा दोन नसतात, एक असतं. भावाभावांमध्ये जेव्हा प्रेम असतं ते आपलं तुपलं होतं का? भावाभावांमध्ये नाही. झालं तर उलट होतं की माझं नाही, तुझं तू घे पहिले. हरिहर एक आहेत प्रेमामुळे. इतके एक आहे की होऊ शकत नाही. एकच आहे, एकाचे दोन बाजू नाही, एकच आहे. अद्वैत ब्रह्म, दोन नाही असलेले. चुकूनही कधीच मनात न येऊ, त्याला थारा न मिळो की हे शैव आहे, हे वैष्णव आहे, हे हरी आहे, हा हर आहे, आणि हे हरिद्वार आहे, हे काशी आहे. हे आधीच्या जन्मासाठी, आता संस्कार वेगळे. तर इथे संदर्भ असा की तद असे गुरु लोक आहेत. हा श्रीकृष्ण या 34व्या श्लोकात म्हणतो, तुझ्या अवतीभोवती बरेच सापडतील तुला, विशेष करून भारतात. त्यांच्या समोर तद म्हणजे त्यांच्या विधी पूर्वक बरोबर आपला शिष्टाचार सांभाळून, प्रणिपातेने, विनम्रतेने, ह्युमिलिटीने, रिसिव्हिंगच्या भावनेने देणारा वर पाहतो, घेणाऱ्यासाठी हात उघडून, देणारा खाली टाकतो, घेणारा वर पाहतो. विधीपूर्वक विनम्रतेने आपण प्रणाम करतो, त्या खाली झुकतो. तद विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हे खूप सूक्ष्म, खूप सुंदर उपयोग आहे भाषेचा, श्रीकृष्णाचा. अर्थातच प्रश्नेन सेवया नाही म्हटलं, त्यांना जाऊन प्रश्न विचार.
तुझ्या भोवती गुरु आहेत, भारतात खूप आहे, इथे जिथे एवढे संत असतील त्यावेळचे किंवा यावेळचे, जाऊन त्यांना विचार, ते सांगतील तुला. असं नाही म्हटलंय, परिप्रश्नेन, indirectly inquire from them, don't question them, ask them a question. There is a difference. तू त्यांच्यावर संशय नको करू, त्यांच्या समोर आपल्या मनातले संशय व्यक्त कर. खूप मोठा फरक आहे या दोन मध्ये. जे महापुरुष असतील, महात्मा लोक असेल, त्यांचं चरित्र जे असेल, जसं असेल, त्यांच्यावर संशय नको करू, त्यांच्या समोर आपला संशय ठेव. डू नॉट क्वेश्चन देम, आस्क देम युअर क्वेश्चन. याच्यासाठी एक शब्द थोडासा परिप्रश्न, थोडीशी कलाटणी दिली. जसं शेड लावतो आपण, नाव जेव्हा जाते, नावाला शेड लावतो ना, सेल, बोट जाते, वारा त्यात भरतो आणि नाव जात जाते. पण मग तर काही इलाजच नाही, ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने जावं लागेल. शेड जर आलं सेल मध्ये, विंड ज्या दिशेने त्याच दिशेने जावं लागेल. नाही, पण आयडिया असते की थोडं 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 जेव्हा त्याचा अँगल बदलला, तिरपं करत, की इतके स्किल्ड असतात काही सेलर्स की अक्षरशः ज्या दिशेने वारा आहे त्याच्या उलट्या दिशेने त्यांची नाव जाऊ शकते. असं करत 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 ते यू टर्न घेऊ शकतात वाऱ्यामध्ये सुद्धा. तर हलका सटल न्यूअन्सेसचं लक्ष ठेवून शिष्टाचार ज्याला म्हणतात. आणि हा शिष्टाचारचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे श्रीकृष्णाचं चरित्र महाभारतात पाहायला मिळतं, की क्लेव्हर आयडिया, बरोबर सगळ्यांचा मान राखून, सगळ्यांना त्यांचं ठिकाण देऊन, सगळ्यांना ज्यांना आपलं मन ठेवून करणारा, सगळ्यात रामाचं उदाहरण, राम किंवा कृष्ण दोन्ही शिष्टाचाराचे. त्या परिप्रश्नेनं, इनडायरेक्ट, धडाधड प्रश्न नको विचारू, विनम्र भावनेने जा, सेवा भावने जा, परिप्रश्नेनं सेवया. तर मग काय ते प्रसन्न होतील, कुठेतरी मनात तुझ्याबद्दल आस्था निर्माण होईल, काहीतरी वाटेल की हा लायक आहे, याच्या अजून हे पिकलं फळ आता आहे, एक कच्चं नाही, अजून उन्हात पडलं न राहू दे, याला उचलून घ्यावा, पदरी घेऊन घेतील कदाचित तुला. तद विधी प्रणिपातेन, विधीपूर्वक प्रणिपातेन, प्रणिपात म्हणजे नमस्कार करून, विनम्र होऊन, ह्युमिलिटीने, परिप्रश्नेन, इनडायरेक्टली इन्क्वायरिंग. परिप्रश्न म्हणजे इन्क्वायरी, नॉट क्वेश्चन. देयर इज अ डिफरन्स बिटवीन इन्क्वायरी अँड क्वेश्चनिंग. मुख्य इतकं का मी म्हणतोय, कारण ऍटिट्यूड काय असायला हवी, की विश्वास, की हे जे काही गीता जे काही सांगते आहेत, जे कुठल्या सद्गुरूंना आपण जीवनात आणलं, ते ज्ञाते आहेत, जाणते आहेत, त्यांना माहित आहे, ते जे काही सांगत असतील, मनाचे श्लोक जर वाचले, रामदास स्वामींचे हरिपाठ वाचला, ज्ञानेश्वरांचा, तुकारामांचे अभंग वाचले, तर रामचरितमानस तुलसीदासांचं, कबीराचे दोहे, हे पक्का विश्वास ठेवून की दे नो व्हॉट दे आर सेइंग, दे हॅव एक्सपिरियन्स, अनुभवाने जाणलेले आहेत. तर मग ते उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ते लोक तत्वदर्शी आहे. दे हॅव सीन इट, दे हॅव इंट्युटिव्हली, आपल्या प्रज्ञाशक्तीने, इंट्युजन म्हणजे प्रज्ञाशक्ती, आतली समजण्याची शक्ती. प्रत्येकच गोष्ट नुसती बाहेरून दिसली तर, बाहेरून ऐकली तर, बाहेरून खाल्ली तर, बाहेरून स्पर्श करून पाहिला तरच कळते नाही. काही मुख्य जे डीप अनुभव असतात ते आपल्या आत आपोआप अनुभवाला येतात, की द आहा मोमेंट, द लाईट बल्ब गोइंग इन, ओ आलं, अच्छा कळलं, असा त्यांचा उद्देश होता. हे करतं ते. न ते समोर आहे, न त्यांची वस्तू आहे, काहीच नाही, पण एकदम मध्ये काहीतरी प्रकाश पडला. त्याला इंट्युजन इंग्रजी म्हणतो, आपण प्रज्ञा म्हणतो मराठीत, संस्कृतमध्ये त्याला अनुभव म्हणतो. ते जे होतं त्या अनुभव होतं, त्याला आतला अनुभूती ज्याला म्हणतो, अनुभव ज्याला म्हणतो. तर हे ते बघून आत दर्शन होतं, जसं जणू काही आत बघून चुकलं, अनुभव करून चुकलं. चांगुलपणाचा आत दर्शन झालं, वाईटपणाचं आत दर्शन झालं. भूक खरी आहे की खोटी आहे? भूक, प्रेम खरं आहे की खोटं आहे? जर खरं आहे तर दाखवा मग, भूक कशी असते, वस्तू आहे, रंग काय आहे, आकार किती असतो, खूप भूक लागली म्हणजे मोठा आहे का आकार, थोडीशी भूक लागली म्हणजे छोटासा आहे का?
नाही, ते आत अनुभव होतो. यांचं इतकं माझ्यावर प्रेम आहे. कितकं आहे दाखव पूर्ण. एवढं आहे की इतकं आहे की किती आहे? 2000. तर प्रेम दिसत नाही, आत अनुभव होतो. तर म्हणजे काय दर्शन झालं जसं 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनामध्ये दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम, मी तुला दिव्य दृष्टी देतो, आत तुला लक्षात यायला लागेल दर्शन. तर ते तत्वदर्शिन यांनी बघितलंय, त्या महापुरुषांनी बघून चुकल्या तात्विक दृष्टीने, फंडामेंटल्स, बेसिक्स, at the most basic level, the full and all, the detailed experience they have had. ज्ञानीना, ते खरे ज्ञानीना तत्वदर्शन. तर ते काय करतील, तुला उपदेशांती, उपदेश आणि मध्ये श्रीकृष्ण क्ष, नुसताच उपदेश नाही, शांती प्रदायक उपदेश. उपदेशक खूप आहेत, युट्यूबवर तर हजारो मिळतील. व्याख्यान देणारे, खूप मोठमोठाले शब्द वापरणारे, खूप प्रभावशाली वापरणारे, इम्प्रेस करणारे खूप मिळतील अर्जुना. शांती देणारे उपदेश नुसतं नाही, उपदेश शांती, ते ज्ञान, असं ज्ञान सांगतील, इतकं गोड, इतकं सुंदर, इतकं मधुर, इतकं मीठ, की त्यांनी बरोबर वाटेल, खरं वाटेल, आठवणील आपल्या स्वतःच्या ज्ञानाची, आणि मनाला शांती पण मिळेल. जसे हे कबीराचे दोहे, जसे तुलसीदासांचे, जसे श्री परमहंस रामकृष्णांचे वचन. नुसतं उपदेश नाही, उपदेश शांती ते ज्ञानम. त्यात संधिता आहेच, पण त्यात निर्देश पण आहे त्या भाषेत. ज्ञानिनस तत्वदर्शी. हा 34वा श्लोक झाला. एखादा करू अजून. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडवः येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात् आत्म अन्यथो मयि. मी जे म्हटलं अगेन, फ्रॉम 33 through 39, power packed verses याच्यात. आणि इन फॅक्ट आय जस्ट शेअर, मी पुढच्या वेळेस सांगणार होतो पण आजच सांगतो. माझी स्वतःची भगवद्गीतेची यात्रा, भगवद्गीतेचा काही संबंधही नाही माझा. गीता नाव ऐकला पण एकदाही वाचलेली नाही. जी काय 12-15 वर्षापूर्वी, 15 वर्ष झाले, 15-16 वर्ष झाले कदाचित, 16 वर्ष मला. तर एकदाही न वाचलेली, पण गीता काहीतरी महाभारत मधून जी काय. पण जेव्हा पहिल्यांदा गीता आणली आणि वाचून सुरू केलं, पहिला श्लोक जो आकर्षण घेतला, मन पकडूनच घेतला, तिथून उठलंच नाही, हल्लोच नाही. मग त्याच्यानंतर अजून सुरूच आहे. तो हा 39वा श्लोक होता या अध्यायातला. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती न चिरेणाधिगच्छति. ते पुढच्या सत्रात कदाचित इथपर्यंत पोहोचू आपण, तर पोहोचू तेव्हा मग त्याची व्याख्या आणि समजा. पण माझी स्वतःची यात्रा या अध्यायातूनच सुरू झाली, आणि या अध्यायातल्या त्या श्लोकापासून सुरू झाली गीतेची. तोपर्यंत गीता नव्हती, पण अशी झाली की एकदम रॉकेट जसं वर असं जाते सरळ उभं, असं नाही हळूहळू वर थोडं थोडं करत नाही जात. रॉकेट असं उभंच असं राहते सरळ, आणि सरळ वरच जाते. तसं या श्लोकाने मला एकदम फ्युअल असं भरलं की पुन्हा खाली उतरण्याचा बघण्यात आलं. वरचीच यात्रा. हे गीतेचं महत्व आहे. हे रॉकेट गीतेच आहे, हे फ्युअलही गीतेच आहे, ज्ञानरूपी. ही सगळीच मतं, सगळीच गाथा 100% गीता आणि गीताकार आहे. Credit where credit is due. All glories to Sri Krishna and his Gita. All glories, not most glory, some glory, all glories. पूर्णच्या पूर्ण श्रेय त्याचा श्रीकृष्णाचा आहे. तर तो 39वा श्लोक होता. खूप मस्त फर्स्ट क्लास श्लोक आहे तो. पण आज हा एक श्लोक करून आपण थांबवू, थोड्या वेळा पुन्हा ध्यान करू आणि भगवत चर्चा करू. तर 35वा श्लोक काय. यद ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडवः येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात् आत्म अन्यथो मयि. याच्या नंतरचे जे श्लोक आहेत ते खूपच दिलासा देणारे आहे,
खूपच एनकरेजिंग, खूपच एम्पॉवरिंग, खूपच आशय देणारे आहे माझ्यासाठी. मला सापडलं, म्हणजे मी कारण पुढच्या सांगेल का कारण. तर आता जस्ट त्यांनी म्हटलं की अशा ज्ञानी लोकांना शोधून घे आणि तिथे जाऊन तू विनम्रतेने जर गेला, विधीपूर्वक जर गेला आणि इनडायरेक्टली इन्क्वायरी जर केली, तर दे विल स्टार्ट शॉवरिंग देअर ग्रेस ऑन यू अँड एनलाइटन यू अँड शेअरिंग. रहस्य उलगडून सांगायला लागतील, कारण ते बघून चुकले आहेत. असं ज्ञान देतील. या श्लोकात म्हटलं यद ज्ञात्वा, ते ज्ञान जाणून. यद ज्ञात्वा म्हणजे काय, ते एकदा जर लक्षात आलं तर, ते समजल्यानंतर, यद ज्ञात्वा न पुन्हा, पुन्हा कधीच नाही काय, मोहम. यद ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं, असं ज्ञास्यसि, असं समजून जाशील, असं उतरेल तुझ्या डोक्यात. त्यांची कृपा जर झाली तर असं समजेल बरोबर, फिट होईल, एक्झॅक्ट राऊंड पेग इन अ राऊंड होल, पक्क टाईट होऊन फिट ऑफ फिट, की आता नाही उघडणार. जसं ती काही बाटली उघडा ऑलिव्ह ऑइलची किंवा वाईनची कुठली कॉर्क असतं, ते जर चुकून पूर्ण आत गेलं, सपाट झाला, फ्लश झाला, तर मग कठीण होऊन जाते काढणं. तसं मग तर तिरप्या पद्धतीने काढावं लागतंय, कारण की बरोबर फिट झाला मस्त. तसं म्हटलंय की असं मस्त बरोबर फिट होईल की पुन्हा मोहाचा प्रश्नच नाही होणार. मस्त माधुर्य जीवनामध्ये, मस्त जीवन होईल. त्याच परिस्थितीत बदलेल तुझी. अशी कुठेच फॉल्स प्रॉमिसेस नाही गीतेत. देवानी खोटे आश्वासन कुठेच नाही दिले. रामानी नाही दिले आणि कृष्णानी नाही दिले. रामाने नाही म्हटलं की माझं नाव लिहितं तरुण जातील ते, चलो आगे चलो. हनुमंतानी आयडिया काढली ती, आणि ते त्याच्या विश्वासाचा प्रभाव होता हनुमानाच्या. म्हणून राम लक्ष्मण जानकी, लेकिन उससे पहले जय बोलो हनुमान की. रामच्या समोर जय नाही लावलं, लक्ष्मणच्या समोर नाही लावलं, जानकीच्या समोर नाही लावलं, त्यांचे नाव कंबाईन करून घेतले तिघांनी का, पण पूर्ण वाक्य ठेवलं जय बोलो हनुमान की. त्याच्या श्रद्धेचं महत्व, त्याच्या भक्तीचं, त्याच्या विश्वासाचं महत्व होतं. तर असं सांगतील की न पुनर्मोहम यास्यसि पांडवा. मस्त जीवन होऊन झालं यार तुझं, परिस्थिती नाही बदलणार, तसाच अपमान होईल पुन्हा, पुन्हा तसेच प्रॉब्लेम्स होतील, पुन्हा एसी बिघडेल, इलेक्ट्रिसिटी जाईल, पुन्हा रोगराई होईल, पुन्हा गोळ्या औषध पाणी घ्यावं लागेल, पुन्हा काहीच्या काही विचित्र. पण प्रत्येकाला हसू येईल तुला. कर्मबंधम प्रहास्यसी. दुसऱ्या अध्यायात एक येतं श्लोक की तू हे, तुला अम्युझिंग वाटेल. इंग्रजीत सांगायचं असेल तर हास्य अम्युझिंग वाटेल, गंमत वाटेल मराठीत म्हणायचं झालं तर. काय गंमत आहे, कशी गंमत आहे, मरत नाही म्हणून दिलं कोणीतरी, अजून मरत नाही, तर त्याचं हसू येईल, राग नाही येणार, चिडचिड नाही होणार. असं ज्ञान पक्क होईल की सगळ्या बाबतीमध्ये ठीक आहे वाटत, छान आहे, ठीक आहे प्रभू, अच्छा आहे, जे हुआ अच्छा हुआ. एक गोष्ट आहे, मला खूप टेम्प्ट होऊन राहिला मी सांगण्याची, जो हुआ अच्छा हुआ वाली. जर वेळ असला शेवटी तर, नाही तर मग पुढच्या वेळेस आठवण राहील ते सांगेल, गमतीशीर गोष्ट. तर यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव. न पुनर्मोह, मोह म्हणजे उलट ज्ञान. उलट ज्ञान म्हणजे कसं की जे आहे ते नाही वाटणार आणि जे नाही आहे ते आहे वाटणार, म्हणून सगळं दुःख. जीवन सुंदर आहे पण बेकार वाटते. जीवनात खरा आनंदच आनंद आहे पण दुःखच दुःख वाटतं. संसारे दुःखालयम वाटते. जेव्हा की आपलं वास्तविक स्वरूप सत चित आनंद आहे, चिदानंद आहे, सतत असणारा आनंद आपलं स्वरूप. सच्चिदानंद म्हणजे काय, निरंतर आपलं स्वरूप, स्वतःचा स्वभाव, what are we made of, what is the composition, सत चित आनंद, सतत आनंद आहे आणि दुःखालय वाटून राहिला. उलट वाटते ना. जसं मी या स्क्रीन मध्ये मी स्वतःला पाहतो आहे, आरशात जेव्हा आपण स्वतःला पाहतो नाही म्हणतं की अच्छा याला खाऊ घालू, आता भूक लागली आहे खूप, मला भूक, मला इथे भूक लागली आहे आणि मी उचलला घास आणि याला खाऊ घातला.
आणि पुन्हा खाऊ घातला. दिसत असेल तर पुन्हा खाऊ घातला, पुन्हा आरशाला खाऊ घातला. तर पण माझं पोट नाही भरत आहे. का? कारण उलट्या दिशेने हात चालला. मी जे दिसते आहे आरशात मला त्याला स्वतःला मानून बसलो, अशी गल्लत झाली. आरशात जे रिफ्लेक्शन दिसते आहे, प्रतिबिंब, तो मी आहे असं वाटलं. म्हणून प्रत्येक घास उचलून त्या आरशाच्या दिशेने नेला. हा शेकडो घास झाले, गोड खाऊ घातला, सगळं. इथं पोट नाही भरून आला माझा, कारण उलट्या दिशेने चाललाय. उलट्या दिशेने का चाललाय? कारण नजरे दृष्टीच उलटी झाली. तो खरा नाही आहे बरं, तो आरशात दिसणारा खरा नाही, आणि त्यालाच खरं मानलं तर त्यालाच खाऊ घालून आला. आरशासमोर उभी राहिली, लिपस्टिक लावायचा आहे, नट्टापट्टा करायचा, ते करा ना मग. आरशात दिसते एवढी सुंदर, इथे लिपस्टिक लावला, तिचे केस कमी केले, तिथे बिंदी लावली, तिला घालून गेला मस्त, आरशाला सजवून सगळं खाली पडून आला राख. त्याला म्हटलंय मोह. हा पुत्र माझा नाही, हा खरं नाही आहे. हे सून, हे शरीर सुद्धा मी नाही आहे. हे शरीर सुद्धा आरशात दिसणारं प्रतिबिंब आहे. याला मी मानली, आणि याच्या अवतीभोवतीच्या आरशात मी उभी राहिली, माझ्या मागे पती उभा राहिला, पुत्र उभा राहिला. त्या आरशातले सगळे जे त्यांना वाटलं, तो मोह. न पुनर्मोहम, असं लक्षात येईल की पुन्हा नाही ते गडबडीत. मग तोच घास उचलून इकडे जाईल. आरशात तर उलट्या दिशेने दिसते, अरे त्याला खाऊ घाला इथे, आणि प्रत्येक घासासोबत पोट भरायला लागेल. तसं प्रत्येक श्वासासोबत संतुष्टी, नित्य तृप्ती, नित्य तुष्टी, तुष्ट पुष्ट संतुष्ट, श्वास श्वास, सांसों की माला में सिमरा दे तेरा नाम, बन जावा बंदा में तेरा हे कृपा निधान. एक एक घासाने जसं पोट भरायला लागतं, तसं एक एक श्वासाने आपले पुन्हा संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयी अर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समेपी. 12व्या अध्यायात भक्तियोगात म्हणतो, तो योगी मग मोहातून सुटला आणि सतत संतुष्ट झाला, ज्यांनी आरशाला खाऊ घालणं सोडलं आणि आपला स्वतःला खाऊ घातला. म्हणजे मोहात नाही पडला. मी माझा, तू तुझं ज्याचं सुटला, आपलं तुपलं ज्याचं सुटलं, बाह्य दृष्टी ज्याची नाही राहिली, अंतर्दृष्टी झाली. आपल्या बाह्य स्वरूपात शरीरातच अडकून नाही पडली, अंतस्वरूपात आत्मरूपात विलीन झाली. तर यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडवा. पांडवा, हे पांडुपुत्रा, हे अर्जुना, पुन्हा तुला जे वाटतं की अरे हे टिकेल की नाही, पण हे माझे आजोबा मरून जातील, अरे ह्या गुरु मरून जातील, असं होईल तसं होईल, हे जे तुला वाटतंय की तुकडे तुकडे आहे, वेगळे वेगळे शरीरात रूपाने आहे, ते नाही, तू आत्मरूपाने एक आहे हे लक्षात येईल तुझ्या. आणि फक्त धर्माला धरून ठेवण्यासाठी, गुडनेससाठी, रायटियसनेससाठी जे करणं योग्य आहे ते कार्य. युद्ध आहे तर युद्ध आहे, मान सन्मानाच्या वेळी मान सन्मान करशील आणि युद्धाच्या वेळी युद्ध करशील. कारण असा भेदभाव नाही राहणार, मोह नाही राहणार. याला मोह झाला ना की माझी आहे. मोह म्हणजे काय? माझं वाटणं, माझी आहे, यांना कसं मारू, हा माझा साळा आहे, हा माझा मामा आहे, हे माझे गुरु आहे, हे माझे आजोबा आहेत, यांना कसं मी मारू, माझे माझे. तुझं काहीच नाही आहे, माझं काहीच नाहीच आहे, मीच नाहीये तर माझं कसं आहे, असं कसं मी नाही, मी तर दिसते ते स्वतःला आरशात दिसते, साथ लावून राहिली आहे, मीच नाहीये, मीच शरीर रूपाने मी नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानुनाहम, आदिशंकराचार्यांचे जे आत्मष्टकम आहे. तर हा मोह सुटेल, मग त्यांनी काय उपयोग होईल, त्याचा फायदा काय, तर सो व्हॉट्स द बिग डील. तर दुसऱ्या वेळी तो म्हणतो, येन अन्य भूतान्य शेषेण द्रक्ष्यात अन्यथोमयी. त्यांनी अल्टिमेट उपयोग, त्याच्यापेक्षा मोठा फायदा नाही होऊ शकत, त्याच्यापेक्षा मोठी बुद्धी नाही, त्याच्यापेक्षा मोठं दर्शन नाही, त्याच्यापेक्षा मोठी प्राप्ती नाही होणार. कसं, जे ये अन्य भूताने, जे कोणी दिसतंय मग तुला, अन्य 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 भूत म्हणजे आकारधारी, शेषेण म्हणजे नाही दिसतही नाही ते नाही, जे समोर तुझ्या अवतीभोवती जे सतत दिसतील, तुझे शेजारी पाजारी, नोकर चाकर, मुलगा सून जावई,
नवरा बायको, मोठे छोटे, हे समोर जे दिसणारे, पण शेष येणं ते जे दिसतही नाही, कल्पनेत आहे, माहिती आहे कुठेतरी आहे. ये अन्य भूतान्य शेषण द्रक्ष्यस्या, बघू शकशील डोळ्यांनी. आत्मा पहिले हे खूपच मोठा श्लोक आहे हा, लोडेड आहे एकदम. पहिले आत्मा स्वतःला बघू शकशील त्यांच्यामध्ये, की तूच शरीराने सून दिसते, शरीराने मुलगा दिसतोय, शरीराने सासरे बुवा दिसतात आहे, शरीराने मित्र दिसतोय, शरीराने शत्रू दिसतो आहे, शरीराने स्ट्रेंजर दिसतो आहे, पण आत्मा आतला जो आहे तो मीच आहे. एवढं झालं तर खूप प्राप्ती होऊ शकते, की सगळ्यांमध्ये स्वतःची जर दृष्टी दिसली, हेवी दावे सुटू शकतात, ईर्ष्या सुटू शकते, क्रोध सुटू शकतो, लोभ सुटू शकतो, कोणापासून चोरी, कोणावर राग, कोणाचा राग, कोणाचा अपमान, कोणाचा हेवा दावा, कोणाचं नुकसान, कोणाला शाप, यांनी जो फायदा होऊ शकतो ते माझे शब्द कुठलीच डिक्शनरी पूर्ण नाही आहे, डिक्शनरी इथे राहणारी आहे, इथले शब्द आहे. एवढं असतं तर खूप झालं असतं, पण याची कृपा अशी की शेवटी त्यांनी एकदम शेवटची अजून एक गाठ मारली. आत्मा म्हणतात अन्यथो मयी, अरे मी तर दिसेलच, तू स्वतःला दिसेल, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुला मी दिसेल, त्या सगळ्यांमध्ये देव दिसेल, ते सगळे माझ्यांमध्ये आणि मी त्यांमध्ये हे दिसेल. इथे तर स्तब्ध निस्तब्ध इतकी प्राप्ती होईल. ते ज्ञान ज्याने तू पुन्हा कधी मोह नाही होणार, कारण तू सगळ्यांमध्ये स्वतःला पाहू शकशील. खरं म्हणजे तिथेच कार्यसिद्ध झालं, आत्मसाक्षात्कार झाला. जर की आत्मा स्वतः अक्ष डोळ्यांनी कार स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःला इतरांमध्ये पाहू शकणं, आत्मसाक्षात्कार. ही मीच आहे, मी आजपर्यंत गडबड करत होती की दुसरं कोणीतरी वाटत होतं, त्याच्या पलीकडे जाऊन भगवत साक्षात्कार, परमात्म साक्षात्कार, आत्म साक्षात्कार, परमात्म साक्षात्कार. येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात् आत्मा अन्यथो मयि, अन्य अथो म्हणजे and then beyond that, not only will you be able to see yourself in all and all in you, you will go even beyond that and you will see me in all and all in me. सहावा अध्याय जेव्हा येईल, आत्मसंयम योग, ध्यान योग, हेच खूप सुंदर, खूप सामर्थ्यवान, खूप प्रभावशाली विवचन येईल. तेव्हा मग अजून स्लो डाऊन करू. तुला मग ही लाट, ती लाट, बस आता इथे थांबवूच आपण आजचं सत्र. ही लाट लाट लाट, या लाटा त्या लाटा, त्या लाटा त्या लाटांमध्ये तू लाटा नाही खात बसणार, लाटा लाटांमध्ये लाटा लाटा नाही खात बसणार. लाटा राहून जातील, तुला जल दिसायला लागेल, सगळ्या लाटांमध्ये असलेलं तेच पाणी दिसायला लागेल. जय श्री कृष्ण. समजून घ्यायचं तर स्वप्नात असं झालं, स्वप्नातलं हे पात्र, स्वप्नातलं ते पात्र असं नाही दिसणार. मग स्वप्नातला स्वप्नदृष्टा तू स्वतः आहे, हे लक्षात येईल. सगळेच्या सगळे स्वप्नपात्र तुझ्याच डोक्यात, मस्तकात होते, सगळेच्या सगळे तुझ्यात होते, तू त्या सगळ्यांना धारण करणारी आहेस. आणि सगळ्या स्वप्नपात्रांमध्ये तूच होतीस बाबा माई. सगळे स्वप्नपात्रांमध्ये, चांगल्या वाईटांमध्ये, जे अपमान करून राहिले, जे राग करून राहिले, जे मान देऊन राहिले, दान देऊन राहिले, त्या सगळ्यामध्ये तूच होती स्वप्नातल्या पात्रांमध्ये. आणि ते स्वप्नपात्रही तुझ्यातच होते, तू सोडून कोणी नव्हती. मोठी लाट असो, छोटी लाट असो, लंबी लाट असो, टिकणारी असो, न टिकणारी असो, सगळ्या लाटांमध्ये जलच होता. तुझ्यात जे जल आहे तेच जल त्याच्यात आहे. तूच लाट रूपी तुटली, त्याच्यानंतर तूच ती दुसरी लाट रूपी झाली आणि पुन्हा वाहिली आणि पुन्हा तुटून पुन्हा तूच तिसरी लाट झाली. तुझी यात्रा कधीची सुरू आहे बापा.
आणि कुठपर्यंत जाणार? लाटा संपणार नाही. तू जोपर्यंत स्वतःला लाटा समजशील तर मग हे दावे हेच राहणारच. पण तू थोडा वेळ थांब, 1 सेकंद धैर्य धरून जल पहा त्या लाटेतलं, पाणी बघ. थोड्या वेळासाठी डिफोकस कर लाटेवरून आणि फोकस कर त्या पाण्यावर. आता बघ त्या दृष्टीने लाटांकडे. कोण दुसरं कोण आहे? 2 कुठे आहे? कंटिन्युअस एकाला लागलेलं एक पाणी मात्र आहे. पात्र पाण्यात जल पात्र मात्र आहे. ते द्रक्ष्यात आत्मन्यतो. आणि मग अजून जर मोठी दृष्टी झाली, विमान उड्डाण जर झालं, उच्च यात्रा जर झाली अजून, तर पक्षी ओ हो हा महासागर, हा पूर्ण समुद्र, सगळं जल आणि त्या जलातल्या सगळ्या लाटा, ह्या सगळं त्याच्यात आहे, तोच आहे. लाटा तर वरवरच्या दिसतात आहे. लाटावर जे दिसून राहिलं तर सरफेस आहे, त्याच्या करोडो पट जास्त पाणी आत आहे. करोडी काही गिनती नाही, अगिनत वर दिसणारं पाणी लाटा रूपाने त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती आत पाणी आहे. स्तब्ध आहे, शांत आहे, गंभीर आहे, धैर्यवान आहे आतलं पाणी. जितकं खोल गेलं तेच जल. उच्छृंखल स्वभाव सोडला आपला. का ग असं ग, का रे असं, अरे तुरे, ऐसा क्यों वैसा क्यों, चल हुट फट, आओ बैठो खाओ पिओ. हे जे लाटा आहे सतत उच्छृंखल स्वभाव, वर खाली वर खाली वर खाली, अरे हे करा ना, अरे ते करा ना, चहा बनाओ, पेढे खाओ. हे उच्छृंखलपणा लाटांचं वरवरच आहे. जसं जसं धीर गंभीर मन चित्त शांत होत आत जायला लागेल, तेच पाणी आहे आत चाललंय. तर कुठली लाट नाही, स्तब्ध, निस्तब्ध, शांत. पण ते सगळं तेच आहे. आणि ते सगळ्यांना धारण करणारा महासागर तो भगवंत. अन्यथो मयी, in me you will then be able to witness them all, and you in me. असा सामर्थ्यशाली श्लोक. सो वी विल स्टॉप हिअर. संस्कृतमध्ये आपण 2-3 श्लोक म्हणतो, म्हणून 1-2 म्हणून घेऊ आणि मग आज विशेष स्पेशल सेलिब्रेट करू. माझी भजन, बरेच दिवसांनी भजन ऐकायला मिळेल आज कुठलं तरी, अशी विनंती. आणि त्याच्यानंतर मग ध्यान करू. सो संस्कृतमध्ये म्हणायचं असलं तर हे 3 श्लोक जे आपण म्हणते 33, 34, 35 आज जे झाले, मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा. श्रेयान द्रव्य मय यज्ञ, श्रेयान द्रव्यमया यज्ञ, ज्ञान यज्ञ परंतप. परम तपस्वी जो अर्जुन होता, खूप हार्ड वर्किंग होता. परम तपस्वी म्हणजे व्हेरी हार्ड वर्किंग अर्जुन, म्हणून त्याचं नाव त्यांनी कृष्णाने परंतप दिलं. श्रेयान द्रव्यमया यज्ञ, श्रेयान द्रव्यमया यज्ञ, ज्ञान यज्ञ परंतप. सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञानम परिसमाप्यते, ज्ञाने परिसमाप्यते. याचा अर्थ तर झाला आहे. एक ओळ पूर्ण म्हणतो मी, तुम्ही पूर्ण म्हणा, मग पुन्हा दुसरी. श्रेयान द्रव्यमया यज्ञ, ज्ञान यज्ञ परंतप. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तत् विद्धि प्रणिपातेन, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, परिप्रश्नेन सेवया. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. उपदेश अन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः.
दर्शिनः श्रेयान् द्रव्यमया यज्ञ ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तर हे दोन झाले. अजून एक तिसरा म्हणू. यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डवः येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. हा श्लोक काय होता? यद ज्ञात्वा न पुनः मोह यद ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यस्य असि पांडवः येन भूत अन्य शेषेण येन भूतान्य शेषेण द्रक्षस आत बक्ष द्रक्षस्यात् आत्मा अन्यथो मयि आत्मा अन्य अथो मयि. शेवटचा श्लोक एक एक पुन्हा म्हणून. यद ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडवः येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात् आत्मान्यथो मयि. जय श्री कृष्ण. भजन ऐकू आणि मग ध्यान आणि मग भगवत चर्चा.